मित्रहो, 12वी बोर्ड परीक्षेमध्ये मॉडेल ऑक्झिलरीजवर दरवर्षी प्रश्न असतो, परंतु 90% विद्यार्थ्यांना परीक्षेत नेमके कोणते मॉडेल ऑक्झिलरीज येतात हेच माहीत नसते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परीक्षेत कोणते मॉडेल ऑक्झिलरीज येणार आहेत व त्यावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न येतात हे उदाहरणांसह समजावून सांगणार आहे। म्हणून मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर मॉडेल ऑक्झिलरीचा तुमचा 1 मार्क नक्की पक्का। चला तर मग पाहूया बोर्ड परीक्षेमध्ये नेमके कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीजवर प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। सर्वप्रथम आपण पाहूया बोर्डच्या परीक्षेमध्ये नेमके कोणते मॉडेल ऑक्झिलरीज येतात। मित्रहो पहा, मे, विल, वूड, यूज टू, मस्ट, कॅन, कुड आणि नीड नॉट अशा प्रकारे 8 मॉडेल ऑक्झिलरीज आतापर्यंत बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत। मित्रो, मॉडेल ऑक्झिलरीज हे हेल्पिंग व्हर्ब्सच आहेत, परंतु या हेल्पिंग व्हर्ब्सला म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरीजला अर्थ आहेत। कधीकधी परीक्षेमध्ये हे मॉडेल ऑक्झिलरीज काढून टाकण्यास सांगतात आणि त्याच्या बदल्यात त्याचा अर्थ लिहिण्यास सांगतात, किंवा कधीकधी एका मॉडेल ऑक्झिलरीच्या बदल्यात दुसरे मॉडेल ऑक्झिलरी वाक्यात वापरण्यास सांगतात। अशा प्रकारची वाक्य परीक्षेमध्ये येतात। चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया मे आणि विल या मॉडेल ऑक्झिलरीजचे अर्थ व परीक्षेमध्ये त्यांच्यावर येऊ शकणारे प्रश्न। मित्रो, मेचा अर्थ आहे पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता। उदाहरणार्थ, ही मे हेल्प यू या वाक्याचा अर्थ काय होतो? तो तुम्हाला मदत करू शकेल। आता मेच्या बदल्यात आपल्याला परीक्षेमध्ये विल वापरण्यास सांगू शकतात आणि विलचा अर्थ आहे सर्टनिटी किंवा डेफिनेटनेस म्हणजे निश्चितता। पा, मेचा अर्थ आहे शक्यता आणि विलचा अर्थ आहे निश्चितता, म्हणजे वाक्यातील शक्यता काढून टाकण्यास सांगतील आणि वाक्यामध्ये निश्चितता किंवा सर्टनिटी किंवा डेफिनेटनेस आणण्यास सांगतील। तर आपण हेच वाक्य विल वापरून कशा प्रकारे होईल हे पाहूया। पा, ही मे हेल्प यू असं हे वाक्य आहे। आता यासाठी कशी सूचना असेल? रीराईट युजिंग अ मॉडेल शोईंग सर्टनिटी। पा, सर्टनिटी ज्या मॉडेलचा अर्थ आहे ते वापरून हे वाक्य पुन्हा लिहा अशा प्रकारची सूचना असेल। मग सर्टनिटी कोणत्या मॉडेलचा अर्थ आहे? विलचा। मग आपल्याला वाक्यामध्ये मे काढून टाकायचं आहे आणि मेच्या बदल्यात विल वापरायचं आहे। ही विल हेल्प यू। पा, काहीही बाकी रचना आपल्याला बदलायची नाही, फक्त एका मॉडेल ऑक्झिलरीच्या बदल्यात आपल्याला दुसरं मॉडेल ऑक्झिलरी वापरायचं आहे। मित्रो, इतकं हे सोपं आहे। चला आता आपण कॅन आणि मस्ट या मॉडेल ऑक्झिलरीचे अर्थ व परीक्षेत येणारे वाक्य पाहूयात। पा, कॅनचा अर्थ आहे ॲम एबल टू किंवा इज एबल टू किंवा आर एबल टू। मित्रो, प्रत्येक ठिकाणी एबल टू आहे, मग ॲम इज आर का? तर वाक्याच्या कर्त्यानुसार आपल्याला ॲम वापरायचं का इज वापरायचं का आर वापरायचं हे ठरवावं लागतं। कॅनचा अर्थ आहे ॲम इज आर एबल टू किंवा शक्य असणे, याचाच अर्थ अबिलिटी असा देखील होतो, म्हणजे समर्थता। पहा, आता एक उदाहरण घेऊया आपण। द टीचर कॅन हेल्प यू। पहा, या वाक्यामध्ये कॅन वापरलेला आहे। आता या कॅनच्या बदल्यात याचा अर्थ आपल्याला वापरण्यास सांगू शकतील। त्यासाठी कशी सूचना असेल? रीराईट द सेंटेन्स युजिंग एबल टू। एबल टू वापरून वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलेलं आहे। आता इथे असं सांगितलं नाही ॲम वापरा, इज वापरा किंवा आर एबल टू वापरा, आपण ते ठरवायचं आहे। तर ते या वाक्याच्या कर्त्यानुसार ठरवायचं आहे। या ठिकाणी कर्ता आहे सिंग्युलर। सिंग्युलर कर्ता असेल तर काय येईल? ॲम येईल का इज येईल का आर येईल? तर या ठिकाणी आपण इज एबल टू वापरू शकतो। पहा, हे वाक्य कसं होईल? द टीचर इज एबल टू हेल्प यू। पहा, इज एबल टू आपण वापरलेला आहे, बाकी काहीच बदल केलेला नाही। चला आणखी एक वाक्य पाहूया। आय कॅन रन फास्ट। आता पुन्हा एकदा हे कॅन काढायचे आणि एबल टू वापरायचं। तर कोणतं एबल टू वापरावं लागेल? ॲम एबल टू का आर एबल टू का इज एबल टू? तर आय सोबत ॲम येतं, म्हणून आपल्याला काय वापरावं लागेल? ॲम एबल टू। म्हणजे हे वाक्य कसं होईल? आय ॲम एबल टू रन फास्ट। पहा, ॲम एबल टू आपण वापरलेला आहे आणि कॅन काढलेला आहे। मित्रो, लक्ष ठेवा, हे कॅन काढावं लागतं, नाही तर कॅनही ठेवाल
आणि ॲम एबल टू देखील वापराल तर वाक्य तुमचं चुकेल. चला आता आणखी एक वाक्य पाहूया. यू कॅन पास दिस एक्झाम असं हे वाक्य आहे. आपल्याला सूचना तीच आहे, रीराईट द सेंटेन्सेस युजिंग एबल टू. आता तुम्ही ठरवा या ठिकाणी ॲम एबल टू वापरायचं, इज एबल टू वापरायचं की आर एबल टू वापरायचं आहे. मित्र हे वाक्य तुमच्यासाठी आहे. हे वाक्य व्हिडिओ पॉज करून सोडवा आणि कॉमेंटमध्ये याचं उत्तर लिहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याचं उत्तर मिळणारच आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रो, परीक्षेत कधीकधी कॅन काढून मस्ट वापरण्यास सांगतात. मस्टचा अर्थ काय आहे? कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन. मस्टचा अर्थ आहे कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजेच बंधन. तर शक्यता दाखविणाऱ्या वाक्यातील शक्यता कमी करायची आणि बंधन आपल्याला टाकावं लागतं. पहा उदाहरणार्थ, द टीचर कॅन हेल्प यू. हेच वाक्य आपण घेतलेलं आहे. टीचर तुम्हाला मदत करू शकतात अशी शक्यता, शिक्षकांचं सामर्थ्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? रीराईट युजिंग अ मॉडेल शोईंग ऑब्लिगेशन अशा प्रकारची सूचना असेल. रीराईट युजिंग अ मॉडेल ऑक्झिलरी असं देखील म्हणतील. महत्त्वाचं काय आहे? कोणतं मॉडेल वापरायचं? असं मॉडेल वापरायचं ज्याचा अर्थ ऑब्लिगेशन आहे. मग कोणत्या मॉडेलचा अर्थ ऑब्लिगेशन आहे? मस्टचा. म्हणजे आपल्याला हे कॅन काढून टाकावं लागेल आणि याच्या बदल्यात आपल्याला काय करावं लागेल? मस्ट वापरावं लागेल. चला आपण वाक्य सोडूया. द टीचर मस्ट हेल्प यू. पहा काय केलं आहे आपण? फक्त कॅन काढलंय आणि मस्ट वापरलेलं आहे. इतकी ही वाक्य मित्रो सोपी आहेत. जर इथपर्यंतची वाक्य तुम्हाला कळली असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. चला आता आपण परीक्षेत कुडवर कशा प्रकारची वाक्य आलेली आहेत ते पाहूयात. मित्रो, कुडचा अर्थ आहे वाज एबल टू किंवा वेअर एबल टू म्हणजेच करू शकत होतो किंवा करू शकलो. भूतकालीन अबिलिटी, पास्ट अबिलिटी असा देखील त्याचा अर्थ निघतो. पहा यासाठी कशा प्रकारची सूचना असेल? रीराईट द सेंटेन्सेस युजिंग एबल टू. मागच्या वाक्याप्रमाणेच सूचना आहे, एबल टू वापरायचं आहे. परंतु कुड असेल तर वाज एबल टू किंवा वेअर एबल टू आपल्याला कर्त्यानुसार वापरावं लागेल. पहा वाक्य घेतलेलं आहे आपण इथे. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. या ठिकाणी कुड वापरलेलं आहे. आणि मित्र हो, मागच्याच परीक्षेमध्ये जून 2025 मध्ये आलेलं हे वाक्य आहे. हे काय वाक्य कुणीकडूनही घेतलेले नाहीत. मागच्या परीक्षेतील वाक्य आहे आणि त्यामध्ये एबल टू वापरायचं सांगितलेलं आहे. म्हणजे इतकी सोपी वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर आपल्याला कुड काढायचं आणि कर्त्यानुसार, कर्ता आहे यू, वाज एबल टू वापरावं लागेल का वेअर? तर इथे वेअर एबल टू वापरावं लागेल. म्हणजे वाक्य कसं होईल? यू वेअर एबल टू टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. फक्त आपण कुड काढलेलं आहे आणि एबल टू वापरलेलं आहे. चला आणखी एक वाक्य पाहूया. ही कुड जम्प ओव्हर 5 फीट वॉल. या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे, कुड वापरलेलं आहे. तर तुम्हाला कुड काढून काय करायचं आहे? एबल टू वापरायचं आहे. कर्त्यानुसार वाज एबल टू वापरावं लागेल की वेअर एबल टू वापरावं लागेल? मित्रो, हे तुम्ही ठरवा आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या उत्तरांसोबत टॅली करून देखील पहा. चला आता पुढील मॉडेल ऑक्झिलरीकडे वळूया. परंतु तत्पूर्वी मित्र हो, आपल्या चॅनलवर 12वी बोर्डच्या एक्झाममध्ये येऊ शकणारे आणि आलेली वाक्य सोडवलेले अनेक व्हिडिओज आहेत. या सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, यासोबतच चॅनलवरील सेक्शन 1 क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाच्या सेक्शनमध्ये जाऊन देखील तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. चला आता आपण वूड आणि यूज्ड टू हे दोन मॉडेल ऑक्झिलरीज अभ्यासूया. वूडचा अर्थ आहे मित्रो यूज्ड टू म्हणजेच भूतकालीन सवय, म्हणजेच करायचो, जायचो अशा प्रकारचा अर्थ वूड वापरल्यानंतर लागतो. काहीच करायचं नाही आपल्याला, वूड काढून टाकायचं आहे आणि त्या बदल्यात यूज्ड टू वापरायचं आहे. ॲज चिल्ड्रन वी वूड प्ले अ लॉट अशा प्रकारचे वाक्य आहे. तर यासाठी कशा प्रकारची सूचना असेल? रीराईट युजिंग यूज्ड टू. यूज्ड टू आपल्याला वापरायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजेच अर्थातच हे वूड निघून जाईल, लक्षात ठेवा. मग वाक्य कसं होईल? ॲज चिल्ड्रन वी यूज्ड टू प्ले अ लॉट. पहा, यूज्ड टू आपल्याला वापरायचं आहे. ॲज चिल्ड्रन वी यूज्ड टू
प्ले अ लॉट, काहीच केलं नाही, आपण वूड काढलंय आणि युज टू वापरलेलं आहे. चला आता पुढील वाक्य पाहूया. वी यूज्ड टू सिंग इन द स्ट्रीट्स. या ठिकाणी यूज्ड टू वापरलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, रीराईट युजिंग वूड. यूज्ड टू आपल्याला काढायचं आहे. मित्रो नुसतं यूज्ड काढाल तुम्ही आणि टू तसंच ठेवाल तर तुमचं वाक्य चुकेल. यूज्ड आणि टू हे दोन्ही मिळून मॉडल ऑक्झिलरी आहे. याला सेमी मॉडल ऑक्झिलरी म्हणतात. म्हणून हे दोन्ही काढावे लागतील आणि त्याच्या बदल्यात वूड वापरावं लागेल. आणि अर्थातच हे वाक्य तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पॉज करून कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा आणि तुमचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या वाक्यांसोबत टॅली करून देखील पहा. चला आता आपण नीड नॉट वर परीक्षेत आलेला प्रश्न पाहूया. मित्रो नीड नॉटचा अर्थ आहे नॉट नेसेसरी. खरं पाहिलं तर फक्त नीड हे मॉडल ऑक्झिलरी आहे, परंतु हे बहुतेक नॉट सोबतच येतं म्हणून आपण नीड नॉट घेतलेला आहे. नॉट नेसेसरी, गरजेचे नसणे किंवा बंधनकारक नसणे. मस्टच्या बदल्यात देखील नीड नॉट वापरण्यास सांगतील. मस्टचा अर्थ बंधनकारक असणे असा आहे, तर नीड नॉटचा बंधनकारक नसणे असा आहे. लक्षात ठेवा, मस्टच्या बदल्यात देखील नीड नॉट वापरण्यास सांगू शकतील. यू नीड नॉट वेट. तुम्ही वेट करण्याची, वाट पाहण्याची गरज नाही, असं हे वाक्य आहे. जुलै 2022च्या परीक्षेला आलेलं वाक्य आहे. मित्र थोडं वाक्य बदललेलं आहे. आपण हे वाक्य मोठं होतं, आपण तुम्हाला कळेल यासाठी हे सुटसुटीत केलेलं आहे. तर आपल्याला नीड नॉट काढून टाकावं लागेल आणि काय करावं लागेल, रीराईट द सेंटेन्स रिमूव्हिंग नीड नॉट किंवा नीड काढून टाकायचं आहे. फक्त नीड काढलं तर नॉट त्या नेसेसरीमध्येच येईल. म्हणून नीड नॉटच्या बदल्यात आपल्याला इज नॉट नेसेसरी किंवा आर नॉट नेसेसरी अशा प्रकारचा अर्थ वापरावा लागेल. मग हे वाक्य कसं होईल, इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट. आपण नॉट नेसेसरी वापरलेला आहे, परंतु या वाक्याची रचना बदललेली आहे. कारण या ठिकाणी असलेला सब्जेक्ट आता या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालेला आहे. म्हणून आपल्याला वेगळ्या डमी सब्जेक्टची गरज पडलेली आहे. म्हणून या ठिकाणी इट इज हा सब्जेक्ट घेऊन हे वाक्य तयार केलेलं आहे. मित्रो घाबरून जाण्याची काही गरज नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात, म्हणजे यापेक्षाही सोपी वाक्ये तुम्हाला परीक्षेमध्ये असतील. चला मित्रो आता तुमच्यासाठी जी वाक्य दिली होती त्या वाक्याची उत्तरे तुम्हाला येतात का ते आपण पाहूयात. ही वाक्य तुमच्यासाठी दिली होती. पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून यांची उत्तरे लिहा. लगेच मी उत्तरे देतो, त्यासोबत तुमची उत्तरे टॅली करून पहा. तुमची किती उत्तरे बरोबर आली हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी उत्तरे आपण दिलेली आहेत. मित्र आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला 12th इंग्लिशचा अगदी एक्झाम ओरिएंटेड घर बसल्या अभ्यास करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा. आणि मित्रो 12वीचा अभ्यास घर बसल्या करण्यासाठी या ठिकाणी क्लास 12 इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे. या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि मित्रो पुढील व्हिडिओ मॉडल ऑक्झिलरीजवर परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे ऑप्शनसहित आलेले प्रश्न सोडविलेला व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा. हा व्हिडिओ आपोआप सुरू होईल. भेटूया मॉडल ऑक्झिलरीजवरील या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.